गेले 4 दिवस कोसळत असलेल्या धुवाधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे। शहरातील संत रोहिदास नगर येथे अतिवृष्टीमुळे घर कोसळून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे। तालुक्यातील तुळशी खुर्द येथे एका घराचे छप्पर उडाल्याचे वृत्त आहे। जगबुडी नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील पुरे बुद्रुक येथून शिंगरी येथील विद्यालयात गेलेले विद्यार्थी अडकले होते। मात्र ग्रामस्थांनी या मुलांना खांद्यावर घेऊन जगबुडी नदीचा कॉजवे पार केल्याने अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला। रविवारपासून तालुक्यात संततधार पाऊस कोसळत आहे। पावसाबरोबर सोसाट्याचा वाराही असल्याने ग्रामीण भागात वृक्ष उन्मळून पडणे, वीज वाहिन्या तुटणे, घराचे छप्पर उडणे अशा घटना घडल्या आहेत। महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सोसाट्याचा वारा आणि पावसाचा तडाखा तालुक्यातील तुळशी कुळवंडी या गावांना बसला आहे। तुळशी येथे सीताराम बाबाजी सावंत यांच्या घराचे छप्पर उडाल्याने त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे। कुळवंडी गावी पांडुरंग निकम यांचा गोठा कोसळून 10,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। खेड शहरातील संत रोहिदास नगर येथील शकुंतला खेडेकर यांच्या घराचा काही भाग अतिवृष्टीमुळे कोसळला। खेड तालुक्यातील पुरे येथील विद्यार्थी माध्यमिक शिक्षणासाठी शिंगरी येथे जातात। या दोन गावांच्या मधून वाहणाऱ्या जगबुडी नदीवर असलेल्या कॉजवेवरून काल पाणी वाहू लागल्याने शिंगरी येथील विद्यालयात अडकलेले विद्यार्थी परतीच्या मार्गावर अडकून पडले। मात्र येथील ग्रामस्थांनी या विद्यार्थ्यांना खांद्यावर बसून कॉजवे पार करून दिल्याने विद्यार्थी आणि पालकांचा जीव भांड्यात पडला।